हा भाग समजण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. प्रभाकरने आश्चर्याने तिथे पाहिले जिथे बंदिता आणि शोभना बसल्या होत्या. बंदिताचा पूर्ण चेहरा दिसत नव्हता, पण अचानक बंदिताने वेटरला आवाज दिला. तेव्हा प्रभाकरने बंदिताचा चेहरा पाहिला आणि आनंदाने उचलला. ही तर बंदिता आहे, कमिशनर अंकलची मुलगी. प्रभाकर आनंदाने म्हणाला, छान, चल मी तुला तिच्याशी ओळख करून देतो. हे बोलून प्रभाकर उठला आणि बंदिताच्या टेबलकडे गेला. तुम्ही तिचा परिचय जाणता का? कृष्णाने हळूच विचारले. बंदिता, तू इथे? प्रभाकर आनंदाने म्हणाला. आपले नाव ऐकून बंदिताने मागे वळून पाहिले. तिथे प्रभाकरला पाहून ती आश्चर्यचकित झाली. प्रभाकर तू इथे? बंदिताने आनंदाने विचारले. तू इथे ॲडमिशन घेतलंस? पण तू तर तुझ्या मावशीकडे गेली होतीस, इथे कधी आलीस? प्रभाकरने आश्चर्य व्यक्त करत विचारले. आता पप्पांची बदली इथेच झाली आहे. त्यांच्या चांगल्या कामामुळे त्यांना आता होम डिस्ट्रिक्ट मिळाले. आता पप्पा त्यांच्या निवृत्तीपर्यंत इथेच राहणार आहेत. त्यामुळे ग्रॅज्युएशननंतर मीही इथे आले. बंदिताने हसून उत्तर दिलं. तू बिलकुल बदलली नाहीस, आजही तशीच आहेस, दबंग आणि निडर. प्रभाकर हसत म्हणाला. बदलतात ते फक्त ऋतू असतात प्रभाकर. बंदिता बदलणाऱ्यांमधील नाही, ती इतरांना बदलवते. ही गोष्ट तू कशी काय विसरलास? बंदिता हसत म्हणाली. हो, हे तर मला चांगले माहीत आहे की बंदिता स्वतः कधीच बदलत नाही. चांगल्या चांगल्यांना ती तिच्या रंगात रंगवते. प्रभाकरने हसून कृष्णाकडे पाहत म्हटले. शोभना प्रभाकर आणि बंदिताकडे आश्चर्याने पाहत होती. तेव्हा बंदिताने म्हटले. शोभना हा माझा शाळेचा मित्र प्रभाकर आहे आणि प्रभाकर ही माझी मैत्रीण शोभना आहे. तिला कोणीही कसेही नाचवू शकतो, इतकी ती भोळी आहे. प्रभाकरने खूप लक्षपूर्वक शोभनाकडे पाहिले. साधारण रूप असलेली मुलगी, सावळा रंग, पण तिच्या मोठ्या काळ्या डोळ्यांत प्रामाणिकपणा आणि साधेपणा स्पष्ट दिसत होता. शोभनाचे केस खूपच काळे, चमकदार आणि कमरेपर्यंत लांब होते. शोभनाने एक वेणी घातली होती. तिला सुंदर म्हणता येणार नाही, पण तिच्या चेहऱ्यात एक अशी आकर्षण शक्ती होती ज्यापासून बचाव करणं कठीण नव्हते, पण थोडं कठीण नक्कीच वाटत होतं. शोभनाने पाहिलं की प्रभाकर तिला बघत आहे. तेव्हा ती गडबडून गेली आणि नजर खाली गेली. प्रभाकरची नजरही शोभनाशी भिडली आणि त्यानेही आपली नजर वळवली आणि पटकन बंदिताकडे पाहिले. बंदिता, चल, तुला माझ्या मित्रांशी भेटवतो, प्रभाकर म्हणाला. बंदिता समजून गेली की प्रभाकर कोणत्या मित्रांबद्दल बोलत आहे, पण तरीही तिने अनभिज्ञ असल्यासारखे विचारले. कुठे आहेत तुझे मित्र? प्रभाकरने कृष्णा आणि विनोदला जवळ बोलावले आणि त्यांची ओळख करून देत म्हटले. हा कृष्णा आणि हा विनोद. अच्छा, तर तू ह्याच ग्रुपमध्ये सामील आहेस जो नवीन विद्यार्थ्यांची रॅगिंग करतो. म्हणजे तुलाही रॅगिंग करायची आवड आहे? बंदिताने रागात व्यंगात्मक स्वरात विचारले. असं नाहीये बंदिता, मी ह्यांच्यात सामील नाहीये. हे लोक कुणाला त्रास देण्यासाठी असं करत नाहीत. हे सगळं मजेत चालू होते. आता कृष्णाही असं काही करणार नाही. कॉलेज जीवनात हे सगळं चालतंच. यात इतका राग कशाला धरलाय? प्रभाकर निष्काळजीपणे हसत म्हणाला. हो हो, तुमच्यासाठी हे सगळे मजेचा एक प्रकार आहे. तुमच्या या मजेने एखाद्याचे जीवन उद्ध्वस्त झाले तरी तुम्हाला काही फरक पडत नाही. तुम्ही लोक फक्त मनोरंजन करत आहात. जणू ज्यांच्यासोबत तुम्ही हे करत आहात ते माणसं नाहीत, तर सर्कशीतले प्राणी आहेत आणि तुम्ही त्यांचे रिंग मास्टर. मी तर तुला चांगला माणूस समजत होते, पण तूही त्या श्रीमंतापैकी एक आहेस जे स्वतःपेक्षा कमजोर लोकांना गुलाम समजतात. आजपासून माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न देखील करू नकोस मिस्टर प्रभाकर. मला तुझ्यासारख्या लोकांशी मैत्री ठेवायचीच नाही. बंदिताने रागाने संतप्त होऊन म्हटले. तिच्या डोळ्यांतून रागाचे अंगारे निघत होते. तिचा हा अवतार पाहून प्रभाकर घाबरला आणि त्याने पटकन म्हटले. नाही नाही बंदिता, मला असं म्हणायचं नव्हतं. तू चुकीचे समजली आहेस. मला म्हणायचे असे होते की आम्ही एकमेकांत मस्करी करतो, कुणाला कमी दाखवण्याचा हेतू नाही. का नाही प्रभाकरजी? डोकं तर फक्त तुमच्याजवळच आहे, कारण तुम्ही धान्य खाता आणि मी गवत खाते, म्हणून माझ्याकडे डोकं असणारच नाही. तुमचे ज्ञान तुमच्याकडे ठेवा. मला तुमच्यासारख्या हुशार माणसाची मैत्री ठेवायचीच नाही, बंदिताने व्यंगात्मक स्वरात म्हटले आणि तिथून निघून जाऊ लागली. कॅन्टीनमध्ये बसलेले सर्व विद्यार्थी बंदिता आणि प्रभाकरकडे पाहत होते. प्रभाकरने पुढे जाऊन बंदिताला थांबवत गंभीर स्वरात म्हटले. बंदिता, थांब, माझे बोलणे ऐक. तू आधी अशी नव्हतीस. आता तुला काय झाले आहे? मी मान्य करतो की रॅगिंग करणे चुकीचे आहे, पण कृष्णा आणि मी माफी मागितली आहे. पुढे असे होणार नाही, म्हणून ही गोष्ट इथेच थांबव. पण तू ती गोष्ट विसरायला तयारच नाहीस. मला असं वाटतंय की रॅगिंगबाबत तुझ्या आयुष्यात काहीतरी असे घडले आहे जे तू विसरू शकली नाहीस. नाहीतर तू एवढा राग व्यक्त केला नसतास. मला सांग, असं काय झालं होतं की अजूनही तुला ते अस्वस्थ करते? प्लीज बंदिता, मी तुझा मित्र आहे. काय मला देखील नाही सांगणार? प्रभाकरने बंदितासमोर येऊन आपल्या मैत्रीची आठवण करून दिली. बंदिता, प्रभाकरजी बरोबर सांगत आहेत. जे झाले ते विसर. सगळेजण आपली चूक मान्य करत आहेत, तर तुला सुद्धा तुझी नाराजी विसरायला हवी. आपण जर एकमेकांची टांग खेचण्यात गुंतलेले राहिलो तर हे योग्य नाही. यामुळे द्वेषाची भावना वाढत जाईल. तू असं होऊ देऊ इच्छितेस का? शोभनाने देखील बंदिताला समजावत म्हटले. प्रभाकर आणि शोभनाचे बोलणे ऐकून बंदिताचा राग शांत झाला. तिने स्वतःला सावरत म्हटलं. मला माफ कर प्रभाकर.
मला एवढे ताणतणावाने बोलायला नको होते, पण काय करू? मी जेव्हा एखाद्याची रॅगिंग होताना पाहते तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर रमादीदींच्या चेहऱ्याचे चित्र उभे राहते. याच रॅगिंगमुळे त्यांचा मृत्यू झाला होता. बंदिताने खूप वेदनांनी भरलेल्या आवाजात म्हटले. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. शोभनाने बंदिताचा हात पकडून तिला खुर्चीवर बसवले आणि तिला पाण्याचा ग्लास दिला. बंदिता पाणी पिऊन थोडी शांत झाली. तेव्हा प्रभाकरने विचारले, बंदिता, तू आम्हाला सांगू इच्छितेस का की माझ्यासोबत नक्की काय घडलं होतं? हो प्रभाकर, मी आज इथे सर्वांसमोर त्या भयानक घटनेबद्दल नक्कीच सांगणार आहे की कसे काही लोकांनी आपल्या अहंकाराची तृप्ती करण्यासाठी एक निर्दोष आणि निष्पाप मुलीला जीव द्यायला लावले. ती घटना आजपासून 4 वर्षापूर्वीची आहे. माझ्या मामा मामींची मुलगी मधू दिदी आणि त्यांची मैत्रीण रमा दिदींनी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांचा कॉलेजचा पहिला दिवस होता. रमा दिदी गावात राहायच्या, पण शिक्षणासाठी आता त्या त्यांच्या आत्याकडे शहरात राहायला आल्या होत्या. त्यांचे लग्न झाले होते, पण त्यांचे गौण झाले नव्हते. काही गावांमध्ये अजूनही अशी प्रथा आहे की लग्नात मुलीची विदाई होत नाही. 1-2 वर्षांनी गौण होते, तेव्हा मुलगी आपल्या सासरी जाते. रमा दिदींचे लग्न झाले होते, पण त्यांचे गौण झाले नव्हते. त्या दिवशी जेव्हा मधू आणि रमा दिदी कॉलेजमध्ये पोहोचल्या तेव्हा सिनियर विद्यार्थ्यांनी नवीन विद्यार्थ्यांची रॅगिंग चालवली होती. त्यांनी मधू आणि रमा दिदींना देखील पकडले आणि त्यांना सांगितलं की त्यांनी मुलांबरोबर डान्स करावा, तेही बेली डान्स, तेही एकमेकांच्या कमरेवर हात ठेवून. हे ऐकताच मधू आणि रमा दिदी रडू लागल्या. त्यांनी डान्स करण्यास नकार दिला, परंतु त्याच मुलीने जबरदस्तीने रमा आणि मधू दिदींना मुलांसोबत नाचायला लावले आणि त्याचा व्हिडिओ तयार केला. जेव्हा रॅगिंग संपली तेव्हा रमा दिदींनी रागाने सांगितले की त्या याची तक्रार प्रिन्सिपलकडे करतील. हे ऐकताच ज्याने त्यांच्या रॅगिंगचे नेतृत्व केले होते त्याने डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. मुलांसोबत कमरेत हात घालून नाचत असलेले फोटो आणि त्यांच्या पतीने आणि सासरच्यांनी पाहिले. ते लोक रमा दिदीच्या आत्याच्या घरी येऊन त्यांना आवारा आणि चरित्रहीन म्हणायला लागले आणि त्यांचे नाते तोडले. संपूर्ण मोहल्ल्यात रमा आणि मधू दिदींना बदनाम करण्यात आले. रमा दिदींच्या आईवडिलांनी देखील त्यांच्यावरच दोष ठेवला आणि त्यांची बाजू ऐकून घेतली नाही. रमा दिदींना त्यांच्या चारित्र्यावर लागलेले कलंक सहन होत नव्हते आणि एक रात्री त्यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली. त्यांच्या हातात एक पत्र होते ज्यात त्यांनी लिहिले होते की त्या निर्दोष आहेत. त्यानंतर सर्वांना त्यांच्या चुकांची जाणीव झाली, परंतु आता काय फायदा? रमा दिदी एका वेडसर व्यक्तीच्या अहंकाराची शिकार बनल्या होत्या. मी स्वतःच्या डोळ्यांनी तो हृदयद्रावक प्रसंग पाहिला होता, जेव्हा रमा दिदींचे आईवडील त्यांच्या मुलीच्या मृतदेहावर फुटून फुटून रडत होते. रमा दिदींचा लहान भाऊ हातात राखी घेऊन त्यांच्या प्रेताला हलवत म्हणत होता, दिदी उठ, मला राखी बांध, आज रक्षाबंधन आहे. परंतु रमा दिदी ही निर्दयी दुनिया सोडून खूप दूर निघून गेल्या होत्या. मधू दिदी रमा दिदींचे प्रेत पाहून स्तब्ध झाल्या. त्यांना महिने लागले पुन्हा सामान्य होण्यासाठी. प्रभाकर, मी आजही जेव्हा एखाद्याची रॅगिंग होताना पाहते तेव्हा मला रमा दिदीची आठवण येते. मी स्वतःला रोखू शकत नाही आणि रॅगिंग करणाऱ्यांना मारावेसे वाटते. मला हेच कळत नाही की लोक रॅगिंग करतात का? जर तुम्हाला नवीन विद्यार्थ्यांच्या प्रतिभेबद्दल जाणून घ्यायची असेल तर सर्वांचे ॲडमिशन झाल्यावर एक वेलकम पार्टी ठेवा, ज्यात नवीन विद्यार्थी आपली कला दाखवतील आणि ओळख देतील. पण सिनियर विद्यार्थी असे करत नाहीत. स्वतःला सिनियर आणि खूप हुशार सिद्ध करण्यासाठी ते नवीन विद्यार्थ्यांचा अपमान करतात. ते हे विसरतात की ते देखील एकेकाळी नवीन विद्यार्थी होते आणि त्यांच्यासोबतही असं काही झाले होते. त्यांनी स्वतःसोबत झालेल्या चुकीचा बदला घेण्यासाठी नवीन विद्यार्थ्यांचे तसंच वागणं सुरू केले जे त्यांच्यासोबत झाले होते. परंतु त्यांना असं करायला नको. चुकीच्या परंपरा पुढे नेणे बंद करून त्या संपवायला पाहिजेत. बंदिताने सगळे सांगितले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. बंदिताची कहाणी ऐकून कॅन्टीनमध्ये बसलेल्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले. बंदिताजी, आम्हाला माफ करा. आम्ही चुकीच्या परंपरांना प्रोत्साहन देत होतो. आता पुढे असं होणार नाही. तुम्ही बरोबर सांगत आहात की कधीकधी नको असतानाही अशी चूक होते ज्याचे परिणाम अत्यंत भयानक असतो, ज्याची कधीच भरपाई होऊ शकत नाही. आम्ही आज हे वचन देतो की आम्ही आमच्या जीवनात कधीही चुकीच्या परंपरांना पुढे नेणार नाही, कृष्णाने गंभीर स्वरात म्हटले आणि सगळ्यांनी त्याचे समर्थन केले. त्यांच्या बोलण्यावर बंदिताच्या चेहऱ्यावर एक वेदनांनी भरलेली हलकेशी हसू उमटले. कृष्णा बंदिताकडे पाहत म्हणाला, बंदिताजी, आता बहुधा तुम्ही आम्हाला माफ केले असणार, त्यामुळे आम्ही तुमच्यासोबत मैत्रीचा हात पुढे करू शकतो. कृष्णा हसत म्हणाला, हो बंदिता, आम्ही सगळे आता तुझ्याशी मैत्री करू इच्छितो. मला खात्री आहे की तुम्ही नकार देणार नाही. प्रभाकरही हसत म्हणाला, ठीक आहे, मी तुमच्याशी मैत्री करेन, पण त्याआधी मी या माझ्या भोळ्या मैत्रिणीला थोडं समजावून तयार करेन, जेणेकरून तीसुद्धा तुमच्याशी मैत्री करण्यास तयार होईल. माझ्या मते खरा मित्र तोच असतो जो मित्रासोबत वादविवाद करतो, आणि ही माझी मैत्रीण तर काहीही बोलत नाही. तिला तर्कशुद्ध चर्चा करायलाही येत नाही. ही वादविवाद काय करणार? का मी बरोबर बोलते आहे ना शोभनाजी? बंदिता हसत शोभनाकडे पाहत म्हणाली. बंदिताचे प्रेमळ बोलणे ऐकून शोभनाच्या डोळ्यात पाणी आले.
शोभनाला रडताना पाहून बंदिताने तिचे डोळे पुसले आणि तिला मिठी मारली. ते पाहून आजूबाजूच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरले. रामू, आज कॅन्टीनमधल्या सगळ्यांसाठी माझ्याकडून सँडविच आणि चहा घेऊन ये, कृष्णा हसत कॅन्टीनच्या वेटरला म्हणाला. तेवढ्यात कॅन्टीनमध्ये मोना आली. तिने सगळीकडे पाहिले. ती कृष्णाला शोधत होती. तेव्हा तिला कोपऱ्यातील टेबलवर कृष्णा, विनोद, प्रभाकर, बंदिता आणि शोभना बसलेले दिसले. कृष्णाच्या शेजारी बंदिता बसलेली पाहून मोनाचा चेहरा रागाने लाल झाला. ती सरळ कृष्णाच्या समोर येऊन उभी राहिली. कृष्णा, तू इथे बसून काय करत आहेस? तिकडे ये, नवीन स्टुडंट्स येत आहेत. त्यांची रॅगिंग नाही करायची का? की बंदिताच्या बोलण्याला तू इतक्या गांभीर्याने घेतले आहेस? मोनाने बंदिताकडे व्यंगात्मक स्वरात पाहून म्हटले. तिच्या आवाजात मत्सर स्पष्ट दिसत होता. मोना, इथे बसून चहा घे, कृष्णा तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला. मी इथे चहा प्यायला आलेली नाही, मी तुला बोलवायला आले आहे. नवीन स्टुडंट्स येत आहेत, आपल्याला त्यांची रॅगिंग करायची आहे. चल, नाहीतर नवीन मुलं शोधायला कठीण होईल. मोनाने पुन्हा कृष्णाला म्हटले. नाही मोना, आता या कॉलेजमध्ये कुठलीच रॅगिंग होणार नाही. जर कुठल्या दुसऱ्या कॉलेजमध्ये होत असेल तर तीही आम्ही थांबवू, कृष्णाने गंभीरपणे उत्तर दिले. हे काय बोलतो आहेस तू? इतक्या लवकर या मुलीने तुला आपल्याच रंगात रंगवले आहे? ही तर जादूगारणी निघाली. मला वाटते तिच्या सौंदर्याच्या जादूने तुला घेरले आहे, मोनाने बंदिताकडे पाहून अत्यंत उद्धटपणे म्हटले. मोना, तुझं तोंड सांभाळ, तू काय बोलते आहेस? तुला बंदिताजीचा अपमान करण्याचा काही अधिकार नाही, कृष्णा रागाने मोनाला घुरत म्हणाला. जर मी चुकीचे बोलत असेन तर तुला बंदितासाठी इतके वाईट का वाटते आहे? मोनाने रागाने विचारले. मोना, तू बंदिताचा अपमान करत आहेस, हे ऐकून मला देखील वाईट वाटत आहे. तुला कोणाचाही अपमान करण्याचा अधिकार नाही. कृष्णाने काय चुकीचे म्हटले? रॅगिंग करणे काही चांगली गोष्ट नाही. आम्ही सर्वजण मिळून रॅगिंगचा विरोध करतोय, प्रभाकरने गंभीर स्वरात उत्तर दिले. हो हो, आम्ही सर्वजण रॅगिंगचा विरोध करतो. आता या कॉलेजमध्ये रॅगिंग होणार नाही. फक्त या कॉलेजमध्येच नाही तर या शहरातल्या कोणत्याही कॉलेजमध्ये रॅगिंग होऊ शकत नाही, सगळ्यांनी एकत्रितपणे म्हटलं. सगळ्यांचा एकच स्वर ऐकून मोनाने आश्चर्याने सगळ्यांकडे पाहिले. तिला तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. मोना रागाने बंदिताकडे घुरून पाहत पुढे आली आणि तिरस्काराने म्हणाली. तुझ्यासारख्या मुली श्रीमंत घरच्या मुलांना आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवतात. तू तर खूपच हुशार निघालीस. इथे येताच या शहरातल्या सगळ्यात श्रीमंत मुलाला आपल्या जाळ्यात अडकवलंस, मोना रागाने दात कुरडतच बंदिताला म्हणाली. तेवढ्यात एक जोरदार थप्पडचा आवाज झाला. बंदिताने मोनाच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली होती. मोनाजी, आज तुम्ही इतकी बेहुदगीची गोष्ट बोलली आहे, पण यापुढे याचा विशेषतः विचार ठेवा. आज फक्त एक थप्पड मारली आहे, पण पुन्हा जर माझ्यासोबत काहीही गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला तर मी तुला सोडणार नाही, हे लक्षात ठेव, बंदिताने संतापाने धमकी देत सांगितले. मोना, तू सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेस. आता तू इथून निघून जा. मी तुझ्यासारख्या मुलीशी मैत्री ठेवू शकत नाही, कृष्णाने मोनाकडे तिरस्काराने बघत उत्तर दिले. तिथे उपस्थित सर्व लोक मोनालाच दोष देऊ लागले. मोनाला तेव्हा सगळ्यांच्या नजरेत स्वतःसाठी द्वेष दिसला. तेव्हा ती आतून अस्वस्थ झाली. मी तुम्हाला बघून घेईन, असं म्हणत पाय आपटत ती तिथून निघून गेली. कृष्णाजी, कदाचित ती पागल मुलगी तुमच्यावर प्रेम करत असेल, म्हणूनच ती तुम्हाला दुसऱ्या मुलीबरोबर बघून वेडी होत असेल. जर असं असेल तर आजपासून माझे एक ऐका, तुम्ही माझ्याशी बोलायचा प्रयत्नसुद्धा करू नका. माझा एकच सल्ला आहे, तुम्ही कोणत्याही मुलीसोबत बोलू नका, नाहीतर मोनाचे वेड एखाद्या निष्पाप मुलीसाठी एके दिवशी घातक होऊ शकते. पुढचे तुमच्या इच्छेवर आहे, बंदिताने गंभीर स्वरात म्हटले. शोभना, चल इथून निघूया, बंदिताने शोभनाला सांगितले आणि तिथून जायला लागली. बंदिताजी, ऐका, मी मोनाशी प्रेम काहीच करत नाही आणि जिथपर्यंत मी समजतो अशा मुली कोणावरही प्रेम करत नाहीत. त्या फक्त स्वतःवरच प्रेम करतात. प्रेम करणारे कधीच आपल्या प्रेमाचा अपमान करत नाहीत. त्यांच्या प्रेमासाठी स्वतःच्या आनंदाचा त्याग करतात. तुम्ही मला त्या पागल मुलीसाठी का शिक्षा देत आहात? कृष्णाने खूपच गंभीरपणे उत्तर दिले. हो बंदिता, कृष्णा बरोबर बोलतोय. मोनाच्या बोलण्यामुळे तू का त्याच्यासोबत मैत्री तोडत आहेस? प्रभाकरनेही गंभीर आवाजात म्हटले. हो बंदिता, प्रभाकरजी खरं बोलत आहेत. ती मुलगी मला सुद्धा पागलच वाटते. रॅगिंगमध्ये तीच मला जास्त त्रास देत होती. शोभनानेही प्रभाकरच्या बोलण्याला समर्थन दिले. बंदिताने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली. ठीक आहे, तुम्ही लोक म्हणताय तर मी मान्य करते, पण नक्की का माहीत नाही मला मोना मानसिकदृष्ट्या नॉर्मल वाटत नाही, बंदिताने म्हणताच आणि खुर्चीवर बसली. कृष्णाने सुटकेचा श्वास घेतला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. प्रभाकर आणि विनोद त्याच्याकडे पाहून हसले. त्यांना हसताना पाहून कृष्णाने पटकन दुसरीकडे पाहायला सुरुवात केली. त्याचवेळी मोना संतापात कॅन्टीन बाहेर निघून गेली आणि स्वतःशीच पुटपुटत कॉलेजकडे जायला लागली. कृष्णा फक्त माझाच आहे, मी कोणालाही माझे प्रेम हिसकावू देणार नाही. ही बंदिता स्वतःला खूप स्मार्ट समजते. मी तिची स्मार्टनेस जर उधळून लावली नाही तर माझे नाव मोना नाही. पोलीस कमिशनरची मुलगी काय,
मी तिच्यापासून घाबरणार नाही. मोनाच्या मागे भुवनही चालत होता. तोही शोभनाच्या मागे करत कॉलेजमध्ये आला होता. तो सुरुवातीपासून थोडे अंतर ठेवून त्यांच्यावर लक्ष ठेवून होता. तो कॉलेज कॅन्टीनमध्ये एका कोपऱ्यात बसला होता आणि सर्व गोष्टी ऐकत आणि समजून घेत होता. मोना जेव्हा कॉलेजच्या दिशेने चालली तेव्हा भुवन तिच्यासमोर आला. भुवनला समोर उभा पाहून मोनाने रागात विचारलं, तू कोण आहेस? माझ्या रस्त्यात का आलास? माझे नाव भुवन आहे. मी तुमची समस्या सोडवू शकतो. भुवनने कुटील हसून उत्तर दिले. तू भुवन आहेस की पृथ्वी? मला त्याचा काही अर्थ नाही. माझा रस्ता सोड. मोनाने रागात सांगितले आणि बाजूने निघून जाऊ लागली. तुम्हाला कृष्णा मिळू शकतो जर तुम्ही माझे ऐकलत तर. भुवनने लक्ष साधले. तू कोण आहेस आणि माझी मदत का करायला हवी आहे? मी तर तुला ओळखतही नाही. तू इथल्या विद्यार्थ्यांपैकी आहेस का? मोनाने गंभीर मुद्रेत विचारले. मी शोभनाचा मंगेतर आहे. आमचे लग्न लहानपणातच ठरले होते, पण माझ्या वडिलांचा व्यवसाय ठप्प झाला आणि आम्ही गरीब झालो. शोभनाचे वडील आज शहरातल्या श्रीमंत लोकांमध्ये आहेत. मी आणि शोभना एकमेकांवर खूप प्रेम करत होतो, पण आता शोभना माझ्यासोबत लग्न करायला इच्छुक नाही, कारण मी गरीब आहे. आता शोभना म्हणते की तिला माझ्यावर प्रेम नाही, पण मी तिला खूप प्रेम करतो. तिला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकतो. तुम्ही मला मदत करा. मी तुमच्या मदतीसाठी तयार आहे. भुवनने मोनाला त्याची खोटी प्रेमकथा सांगितली. तुला कोणत्या प्रकारची मदत हवी आहे आणि तू माझी मदत कशी करणार? मोनाने व्यंगात्मक हसण्यासोबत विचारले. तुम्ही शोभनाला सर्वांच्या समोर लाजवता. जेव्हा ती लोकांमध्ये असेल तेव्हा तिला सांगा की तिने पैशांसाठी आपल्या मंगेतराला धोका का दिला. आता का ती त्याच्याशी लग्न करायला इच्छुक नाही. त्याशिवाय तुम्हाला काय सांगायचे आहे हे तुम्ही स्वतः ठरवा. तुम्ही इतकी समजदार तर आहातच. भुवनने जहरी हसून सांगितले. तू खूप शातीर खेळाडू आहेस हे मला समजले आहे. तू शोभनावर प्रेम करत नाहीस तर तिच्या दौलतीसाठी तिच्याशी लग्न करू इच्छित आहेस. पण मला तुमच्या काहीही माहिती नाही. मला तर कृष्णाबद्दलच माहिती आहे. तुम्ही माझे हे काम करायला तयार असाल तर मी तुमचं काम करेल, नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही. मोनाने धमकी देत सांगितले. मोनाजी, मी तुमचे काम नक्कीच करीन. तुम्ही निश्चिंत राहा. तुम्हाला कृष्णाजी मिळतील. भुवनने जलद हात जोडून सांगितले. ठीक आहे, तू जा. मी माझे काम उद्यापासून सुरू करेन, मोनाने सांगितले आणि तिथून पुढे निघाली. भुवनही कॉलेजच्या गेटच्या दिशेने निघाला. तिथे शोभनाने भुवनला मोनासोबत पाहिले. ती बंदितासोबत कॅन्टीनमधून बाहेर निघून कॉलेजच्या दिशेने येत होती. तेव्हा तिची नजर भुवनवर पडली. तिने पाहिले की भुवन मोनाच्या समोर हात जोडून उभा आहे आणि नंतर तो कॉलेजच्या गेटकडे चालला. भुवनला कॉलेजमध्ये पाहून शोभनाचे हृदय जोरात धडधडायला लागले. ती मनात विचार करू लागली, भुवन इथे मोनाशी भेटायला का आला होता? तो मोनाला कसा ओळखतो? कदाचित तो माझा पाठलाग करत इथपर्यंत आला आहे. कुठे हरवलीस मॅडम शोभना? आणि अचानक तुला काय झाले? तुझा चेहरा का उतरला आहे? बंदिताने शोभनाकडे पाहत विचारले. काहीच नाही. माझा चेहरा कुठे उतरलाय? आता माझा चेहरा असाच आहे तर मी काय करू? शोभनाने हसत हसत गोष्ट टाळण्याचा प्रयत्न केला. बंदिताला शोभनाच्या गोष्टीवर विश्वास नाही आला. ती काहीतरी विचारण्याच्या विचारात होती. त्याचवेळी काही नवे विद्यार्थी तिथे आले. त्यांनी बंदिताचे आभार मानले, कारण तिच्यामुळे कॉलेजमध्ये रॅगिंग बंद झाली होती. बंदिता, मी घरी निघत आहे. तुम्ही येणार का की अजून थांबण्याचा विचार आहे? शोभनाने चिडून बंदिताकडे विचारले. थोडा वेळ थांब, मी पण निघणार आहे. बंदिताने नवीन विद्यार्थ्यांबरोबर बोलत असल्याचे सांगितले. सोबत निघू. घरी जाऊन काय करशील? तसे तू घरी कशाने जाशील? बंदिताने हसत शोभनाला विचारले. माझी कार पार्किंगमध्ये उभी आहे, शोभनाने थोडक्यात सांगितले. तिचे मन आता कॉलेजमध्ये नाही लागत होते. बंदिता नव्या विद्यार्थ्यांबरोबर बोलत होती आणि शोभना चुपचाप उभी राहून भुवनच्या विषयात विचार करत होती. तत्काळ कृष्णा आणि प्रभाकर तिथे आले. कृष्णाला पाहून सर्व नवे विद्यार्थी घाबरून चूप झाले. सर्वांना चूप पाहून कृष्णाने हसत विचारले. काय झाले भाऊ? माझ्या येण्यासोबत तुम्ही सारे घाबरून चूप का झाला? तुला इतका भयानक वाटतो का? कृष्णाने हसत विचारले. तू या लोकांना रॅगिंग करून इतकं घाबरवून ठेवले आहेस की ते तुला भयानक समजणारच. बंदिताने चिडवत हसत उत्तर दिले. हो बंदिताजी, तुम्ही अगदी बरोबर म्हणत आहात. पण मी आजपासून भयानक कर्म करणे सोडले आहे. आता तुम्हाला माझ्यापासून घाबरण्याची गरज नाही. आजपासून तुम्ही मला तुमचा मोठा भाऊ समजा. ठीक आहे? आता तुम्ही मला घाबरणार नाही, कृष्णाने हसत सांगितले. कृष्णा भैया, आता आम्ही तुम्हाला घाबरणार नाही, सर्वांनी एक सुरात उत्तर दिले. कृष्णाने पाहिले की तिथे उभ्या असलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ते सर्व कृष्णाला सन्मानाने पाहत होते. तो मनात विचार करू लागला. मी किती चुकीचा होतो. मी घाबरून सन्मान मिळवू इच्छित होतो, पण खरा सन्मान मिळवण्यासाठी प्रेम द्यावे लागते. कृष्ण हा विचार करत हसू लागला. त्याला हसताना पाहून बंदिताने आश्चर्याने विचारले. कृष्णाजी, तुम्ही काय विचार करून हसत आहात? काहीच नाही, माझ्या बेवकूफीवर हसत आहे, कृष्णाने बंदिताकडे पाहून उत्तर दिले. मी घरी चालले आहे. तुम्ही इथे उभे राहून हसण्यावर चर्चा करत राहा, शोभनाने चिडवून सांगितले आणि तिथून जाण्यासाठी निघाली. शोभना थांब, मी पण तुझ्या बरोबर येते. तुम्हाला रस्त्यात सोड. बंदिताने शोभनाला थांबवत सांगितले आणि तिच्या बरोबर निघाली. कृष्णा त्या दोघींना जाताना पाहत राहिला.
किती वेळ निहारत राहणार आहेस तुझ्या प्रेयसीला? कृष्णाजी, ती आता दिसत नाही, ती निघून गेली आहे, प्रभाकरने कृष्णाच्या कंदिलावर हात ठेवून सांगितले. मी कुणाला बघत नाहीये, मी काही विचार करत आहे, कृष्णाने लवकरच बोलणे तोडत सांगितले. बरं बरं, तुम्ही त्यांना बघत नाहीयेत तर त्यांच्या बाबत विचार करत आहात, पण हे तर वेड्यासारखे आहे, विनोदने हसत सांगितले. तू काय म्हणतोस, मी वेडा आहे का? कृष्णाने चिडून विचारले. मी हे कधी सांगितलं? मी तर ऐकले की प्रेमी आणि वेडे एका समान असतात, विनोदने पुन्हा चिडवत सांगितलं. तू असा मानणार नाहीस, आता तुला दाखवतो. कृष्णा विनोदला पकडण्यासाठी धावत गेला. प्रभाकर, मला वाचव, विनोदने प्रभाकरच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत सांगितले. काय रे, तू विनोदच्या गोष्टीला योग्य का ठरवू इच्छितोयस? प्रभाकरने हसत विचारले. तुझं म्हणजे हे आहे की मी वेडा आहे? कृष्णाने चिडून विचारले. वेडे मानले जातात असं मला वाटतं, प्रभाकरने निष्कलंकपणे सांगितले. प्रभाकरची गोष्ट ऐकून काही काळ सर्वजण शांत होते. नंतर तिघेही जोरात हसले. तिकडे शोभनाची कार रस्त्यावर धावत होती. तिच्या शेजारी बंदिता बसली होती. शोभना, काय झालं आहे? मी बघते की तू कॅन्टीनमधून बाहेर आल्यानंतर थोडी चिंतेत आहेस. तू मनातील वेदना मला सांगणार नाही का? बंदिताने गंभीर स्वरात विचारले. का नाही सांगणार, पण आज नाही, पुन्हा कधी. तुझे घर आता येणार आहे, माझी गोष्ट इतकी लवकर संपणार नाही, शोभनाने हळूच सांगितले. जसं तुला आवडेल, पण मला इथेच उतार, बंदिताने सांगितले. ड्रायव्हरने गाडी थांबवली. बंदिता शोभनाला बाय म्हणत गाडीतून उतरली. बंदिताच्या गाडीतून उतरल्यावर ड्रायव्हरने गाडी पुढे नेली. थोड्या वेळात गाडी घराच्या कंपाऊंडमध्ये थांबली. शोभना गाडीतून बाहेर येऊन मनातल्या मनात घराच्या आत गेली. तिच्या चालण्या आणि चेहऱ्यावरून असं दिसत होतं की ती जेलमध्ये जात आहे. घरात पोचताच तिला तिच्या सवयीने आईचे उपहासात्मक आवाज ऐकू आले. आली महाराणीजी, कॉलेजच्या बहाण्याने दिवसभर मुलांबरोबर मौजमजा करीत आहेस आणि सकाळी गेली, आता संध्याकाळी घरी येत आहेस. इतका वेळ कॉलेजमध्ये काय करत होतीस? शोभनाने काही उत्तर दिले नाही. ती थेट आपल्या खोलीत गेली. खोलीत जाऊन तिने कपडे बदलले, हात आणि चेहरा धुतला आणि बिछाण्यावर बसताच घरात काम करणारी नोकराणी पारो तिच्यासाठी चहा घेऊन आली. दीदी, चहा. पारोच्या हातात चहाचा कप पाहून शोभनाच्या चेहऱ्यावर हसू आले. पारो, तू कसं जाणलं की मला यावेळी चहा पिण्याची इच्छा आहे? शोभनाने चहाचा कप हातात घेत विचारले. दीदी, तुम्ही जेव्हा जेव्हा चिंतेत असता तेव्हा चहा पिता. मी तुमच्या चेहऱ्यावर चिंता पाहिली होती, त्यामुळे मी चहा घेऊन आले, पारोने खूप प्रेमाने उत्तर दिले. पारो, तू किती चांगली आहेस. तू बिना बोलण्याने माझ्या मनातील गोष्टी समजून घेतेस. आणि एक माझी आई आहे, जी फक्त मला अपमानित करण्यात मजा घेत असते. तिने कधीही माझ्या मनाच्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न केला का? अशी आई असते का पारो? शोभनाने दुःखभऱ्या आवाजात विचारले. दीदी, तुमची सावत्र आई आहे, त्यामुळे ती तुमच्या मनाच्या गोष्टी कशा समजणार? पारोने तुच्छतेने चेहरा वाकवून सांगितले. पारो, आई म्हणजे आई असते, सगी असो किंवा सावत्र. मी त्यांना कधीच सावत्र आई समजलेले नाही, मग त्यांनी मला सावत्र मुलगी का समजली आहे? असे म्हणताना शोभनाचा आवाज वेदनेत थरथरत होता. दीदी, तुम्ही त्यांची काळजी का करता? तुमचे वडील तुम्हाला खूप प्रेम करतात. तुम्ही मालकीणच्या बोलण्याला मनाशी घेतले नाहीत तरी चालेल, पारोने शोभनाला समजावत सांगितले. आमच्या मुलीचा कॉलेजमधला पहिला दिवस कसा गेला? अचानक शोभनाचे वडील खोलीत येत विचारले. वडिलांना बघून शोभनाच्या चेहऱ्यावर हसू फुलले. खूप छान होता पप्पा. आज मला एक चांगली मैत्रीण मिळाली आहे. तिचे नाव बंदिता आहे. ती इथच्या पोलीस कमिशनरची मुलगी आहे, शोभनाने आनंदाने वडिलांना सांगितले. आज तुम्हाला इतके खुश बघून मी खूप आनंदित झालो. शुभी, किती दिवसांनी आज मी तुला इतकं खुश पाहिले आहे. मी तुझ्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी आतुर झालो होतो, शोभनाचे वडील प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले. पारो, माझे आणि शुभीचे जेवण इथेच आण. आज मी माझ्या मुलीबरोबर इथेच जेवण करणार आहे. शोभनाच्या वडिलांच्या बोलण्यावर शोभना त्यांच्याबरोबर लिपटली. जेवण केल्यानंतर शोभनाचे वडील त्यांच्या खोलीत गेले आणि शोभना काही वेळ टी व्ही बघत बसली. तिला झोप येऊ लागली म्हणून तिने टी व्ही बंद केला आणि बिछाण्यावर लेटली. लेटताच कॉलेजमधल्या गोष्टी तिच्या आठवणीत आल्या. अचानक तिच्या डोळ्यांसमोर प्रभाकरचा चेहरा नाचू लागला. प्रभाकरचा चेहरा डोळ्यांसमोर आल्याबरोबर तिचे हृदय जोरात धडधडू लागले. ती विचार करू लागली, हे मला काय होत आहे? प्रभाकरच्या नावावर माझे हृदय इतके जोरात का धडधडतंय? मला प्रभाकरवर प्रेम झाले आहे का? यालाच प्रेम असं म्हणतात का? असे विचारत विचारत शोभना झोपेच्या आगोशात सामावली. शोभनाचे वडील सुभाषजी शोभनासोबत जेवण केल्यानंतर जेव्हा खोलीतून बाहेर येऊन खाली हॉलमध्ये आले, तेव्हा त्यांनी पाहिले की शांतीजी हॉलमध्ये फिरत आहेत. सुभाषजींना पाहताच त्यांनी रागाने विचारले, तुम्ही शोभनाच्या खोलीत का जेवण मागवले? तुम्ही रोज आमच्यासोबत डायनिंग टेबलवर जेवण करता. हा नवा शौक कधीपासून सुरू झाला? तुम्ही आता आमच्यासोबत नाही, शोभनासोबत तिच्या खोलीत जेवण खाणार आहात का? हे माझे घर आहे, मी कुठेही जेवण करू शकतो. तुम्हाला काय समस्या आहे? तुम्ही तुमच्या लाडक्या मुली रूपाबरोबर जेवा आणि मी माझी मुलगी शोभनाबरोबर जेवण करीन. सुभाषजीने तिरकस हसत उत्तर दिले. तुम्ही असं काय बोलत आहात? रूपा फक्त माझी मुलगी आहे, तुमची नाही. तिला तुमच्या वडिलांचे प्रेम हवे आहे. तुम्ही तिच्याशी बोलतच नाही.
तुमच्यासाठी शोभना सर्व काही आहे. तुम्ही तर रूपाला तुमची मुलगी समजतच नाहीत. कधी तिच्याबरोबरही बसून बघा. तिला देखील तुमचे प्रेम हवे आहे. शांतीजी रागाने बोलल्या. ठीक आहे, झाले. तुम्ही मला सांगितले, पण घरात मला शोभनाच्या शिवाय दुसरी मुलगी दिसत नाही. का? सुभाषजींनी आश्चर्यचकित होऊन तिरकस स्वरात विचारले. तुम्ही माझा आणि माझ्या मुलीचे चेष्टामस्ती करत आहात. तुमच्या डोळ्यांवर शोभनाच्या प्रेमाची पट्टी बांधली आहे. तिच्याशिवाय तुम्हाला दुसरे कुणीही दिसत नाही. रूपा तुमच्या प्रेमासाठी नेहमी तरसत असते, शांतीजीने चिडवून सांगितले. तुम्ही तर माझ्या प्रेमासाठी तरसत आहात. मला माहीतच नव्हते. तिला बोलवा. मी तिला देखील प्रेम करेन. तुमची तक्रार दूर करेन. सुभाषजीने तिरकस हसत उत्तर दिलं. मालिका. रूपा दिदी अजून घरी आलेली नाहीत. त्या तर प्रत्येक रात्री उशिराने येतात आणि काही वेळा तर येतच नाहीत. सकाळी येतात. पारोने लवकरच पुढे येऊन मासूम चेहरा बनवून सांगितले. पारो, तुम्ही या घराच्या नोकराणी आहात. तुमच्या हद्दीत राहा. तू माझ्या मुलीबद्दल काय उलटे सुलटे बोलते? अरे, कधीकधी ती आपल्या मैत्रिणीच्या घरी अभ्यास करण्यासाठी जाते आणि तिथेच थांबते, आणि तुम्ही त्याचा चुकीचा अर्थ काढून तिच्या चारित्र्यावर आक्षेप आणत आहात. आजपासून अशी चर्चा केली तर तुला नोकरीवरून काढून टाकेल, शांतीजीने ओरडत आणि रागात पारोला सांगितले. पारोने आपली औकात विसरली नाहीये. ती तिची हद्द जाणते. पारोने सत्याचा आरसा दाखवला तर तुम्ही तिलमिला गेलात, कारण सत्य खूप कडू असतं. पारोला इथून काढण्याचा प्रयत्न करू नका. ती तुमची नोकराणी नाही. ती शोभनाची केअरटेकर आहे. ती शोभनासाठी इथे आहे. तिने तुमच्या मुलीची सत्यता सांगितली आहे. तुम्ही काय समजता मला काही माहिती नाही? ही तुमची चूक आहे. मी रूपाबद्दल सर्व काही जाणतो. तिला मासूम सिद्ध करण्याचा तुमचा प्रयत्न व्यर्थ आहे. पारो, तुम्ही जाऊन झोपा. तुमच्या मालकीणला तिच्या मुलीची वाट पाहण्यासाठी एकटं सोडा. मी पण झोपायला जातो, सुभाषजीने रागात कठोर शब्दात सांगितले आणि आपल्या खोलीकडे निघून गेले. शांतीजीने पारोला एका भयानक नजरेने पाहिले, जणू तिला खायचा विचार करत होत्या. पारोने त्यांच्या दिशेने पाहून हसून दिले आणि तिथून निघून गेली. भुवनला सांगून या पारोचा काही उपचार करावा लागेल. हिचे डोके गरजेपेक्षा जास्त खराब झाले आहे. ह्या रूपाला देखील समजून घ्यावे लागेल, शांतीजीने रागात बडबड करत सांगितले. मग तिने काही विचार करून फोनवर नंबर डायल केला. हॅलो भुवन, इथे परिस्थिती बिकट होत चालली आहे. काहीतरी लवकर कर, नाहीतर सर्व काही आपल्या हातातून निसटून जाईल. ज्या दिवशी त्यांनी मला तुझ्याशी बोलताना ऐकले की मी शोभनाचे तुझ्याशी लग्न करायला इच्छिते, त्या दिवसापासून तुझे काकाजी आता माझे काहीही ऐकत नाहीत. ते शोभनाचे लग्न तिच्या आवडत्या मुलाशीच करणार आहेत. त्यामुळे पक्षी पिंजऱ्यातून पळून जाईपर्यंत त्याची पिसे कापून टाका, नाहीतर आपण भिकारी बनू, शांतीने भुवनला समजावत सांगितले. मावशी, तुम्हाला चिंतेत होण्याची गरज नाही. मी माझे काम सुरू केले आहे. लवकरच तो दिवस येईल जेव्हा तुमच्या पतींनी माझे लग्न तुमच्या प्रिय मुलीशी करावे, भुवनने दारूच्या नशेत लडखडत आवाजात सांगितले आणि फोन कट केला. हा मुलगा काय करणार आहे आणि काय करत आहे मला काहीच समजत नाही, शांतीने संतापाने सांगितले आणि आपल्या खोलीकडे निघून गेली. सकाळी शोभना झोपेतून जागी झाली. तिने अंगडाई घेतली आणि बेडवर बसली. तिची नजर घड्याळावर गेली तेव्हा सकाळचे 8 वाजले होते. मी आज इतकी उशिरापर्यंत कशी झोपले? शोभना विचार करत उठली. कॉलेजमध्ये पोचायला उशीर होईल. शोभना बडबड करत बाथरूममध्ये गेली. थोड्या वेळाने ती तयार होऊन खाली डायनिंग हॉलमध्ये पोचली. पारो तिथे आधीच तिचा नाश्ता तयार करून तिची वाट पाहत होती. दीदी, तुमचा नाश्ता तयार आहे, लवकर करा, नाहीतर तुम्ही उशीर कराल, पारोने शोभनाला नाश्ता देताना सांगितले. हो पारो, आज मला खूप उशीर झाला आहे. आज मला झोपच लागली नाही, शोभना तातडीने नाश्ता करत म्हणाली. कशा कोणत्या मुलाच्या स्वप्नात होतीस का, जो उशिराने उठलीस, शांतीजीने व्यंगाने विचारले. शोभनाने त्यांच्या प्रश्नाचे कोणतेही उत्तर दिले नाही. नाश्ता करून ती कॉलेजसाठी बाहेर पडली. कॉलेज गेटवर तिला बंदिता भेटली. हाय शोभना, बंदिता हसत म्हणाली. बंदिताला पाहून शोभनाने हसून हाय म्हटले आणि दोन्हींनी एकत्र कॉलेजच्या आत गेल्या. दोन्हीही गप्पा मारत कॉलेजच्या आत पोहोचल्या. तिथे लहान मोठे मुलगे आणि मुली एकत्र बसून गप्पा मारत होते. बंदिताला पाहून सर्वजण तिच्याकडे आले. तुम्ही इथे काय करत आहात? कृष्णाजीने पुन्हा रॅगिंग सुरू केली की काय? बंदिताने हसत विचारले. कृष्णा, तू आता मला बदनाम का करत आहेस? कृष्णाने तिथे येत हसून उत्तर दिले. शोभनाने पाहिले की प्रभाकर आणि कृष्णा थोड्या अंतरावर उभे हसत आहेत. तेव्हा मोना तिथे आली. कृष्णा, एकदा बदनाम झालेला माणूस कितीही चांगला कसा झाला तरी तो नेहमीच बदनामच असतो. तू या कॉलेजचा बदनाम नेता होतास, आता शरीफ होण्याचा प्रयत्न करत आहेस. लोक तुझ्या शराफतवर इतके लवकर विश्वास ठेवणार नाहीत, मोना इटलत हसत म्हणाली. कोणतीही गोष्ट नाही मोना, आज नाही तर उद्या सर्वजण हे मान्य करतील की कृष्णा शरीफ झाला आहे. प्रभाकरने हसत उत्तर दिले. ठीक आहे, मी मानते की कृष्णा शरीफ झाला आहे. याच गोष्टीवर मी तुला एक आनंदाची बातमी सांगते, ज्यामुळे तुम्हीही उचंबळून जाल. मोना जहरी स्मितासह शोभनाकडे बघत म्हणाली. काय आनंदाची बातमी आहे? लवकर सांग मोना, एका मुलीने विचारले. माया, ही आमची मैत्रीण शोभना आहे. तिची सगाई झाली आहे. काल मी तिच्या मंगेतरासोबत भेटले. त्याचे नाव भुवन आहे.
तो तिच्यावर खूप प्रेम करतो. शोभनाला तो तिच्या मागे मागे कॉलेजपर्यंत आला होता, नाही का? ही आनंदाची बातमी. मोना एक जहरी स्मितासह म्हणाली. शोभनाची सगाई झाल्याची बातमी ऐकून प्रभाकरच्या चेहऱ्यावर उदासी पसरली. कृष्णा आणि बंदिता आश्चर्याने शोभनाकडे पाहू लागले. हे सत्य आहे का शोभना? तू मला सांगितले नव्हतेस? बंदिताने रागातील स्वरात विचारले. नाही, हे खोटे आहे. माझी काहीही सगाई झालेली नाही. मोना खोटं बोलते, शोभनाने घाबरत लवकरच सांगितले. भुवन असं म्हणतोय की तू त्याच्याशी सगाई तोडली आहेस, कारण तो आता गरीब झाला आहे. त्याच्याकडे आता पैसे नाहीत, म्हणून तू त्याच्याशी सगाई तोडलीस आणि आपल्या बालपणीच्या प्रेमाला धोका दिलास. तो बिचारा आजही पागड्याप्रमाणे तुझ्यावर प्रेम करतो. तुझ्या नजरेत प्रेमाचं काहीही महत्त्व नाही का? पैसेच सगळं काही आहे का? तू पैशांसाठी त्या मासूमाचं हृदय तोडलेस. हे तुझे योग्य नाही शोभना. मोना निर्दोष बनून म्हणाली. हे काही योग्य नाही. पैशासाठी सगाई तोडणे म्हणजे बरोबर नाही. जर लग्न झाले असते आणि नंतर तो गरीब झाला असता तर शोभना त्याच्याशी घटस्फोट घेणार का? चेहऱ्यावर किती मासूम दिसते, पण आहे ती खूप चतुर. माया नफरतने शोभनाकडे बघत म्हणाली. नाही नाही, भुवन माझा मंगेतर नाही. मी त्याच्यावर कधीही प्रेम केले नाही. तोही माझ्यावर प्रेम करत नाही. तो माझ्या संपत्तीसाठी माझ्याशी लग्न करायचे इच्छितो. तो मला बदनाम करू इच्छितो, ज्यामुळे मी घाबरून त्याच्याशी लग्न करण्यास तयार होईन. पण मी त्याच्यासोबत कधीही लग्न करणार नाही. मी मरून जाईन, पण त्याच्यासोबत लग्न करणार नाही, शोभनाने रडताना ओरडत सांगितले. शोभना पागलांसारखे ओरडत असल्याचे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. मोना आणि माया यांच्या चेहऱ्यावरही भीती स्पष्टपणे दिसत होती. बंदिताने शोभनाला खांद्याने पकडून शांत करण्याचा प्रयत्न केला. शोभना बंदिताच्या खांद्यावर आपले डोके ठेवून जोरजोरात रडू लागली. शोभनाला रडताना पाहून बंदिता चिंतेत झाली. तिने मोना आणि माया यांना तीव्र नजरेने पाहिले. बंदिताच्या रागाला पाहून मोना थोडी चकित झाली. तिला अशी परिस्थितीची अपेक्षा नव्हती. पुढे शोभनासोबत काय होते ते पाहूया पुढच्या भागात.